उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला हाच उत्साह पाहायला मिळतोय। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कॅनट गार्डन परिसरात आहे आणि या ठिकाणी स्वाभिमानी क्रीडा मंडळाच्या वतीने हा उत्सव दरवर्षी ठेवला जातो। यंदाही हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। बालगोपालापासून तर सगळेच या ठिकाणी अनेक मंडळ जे आहेत तर या ठिकाणी आलेले आहे आणि या थर आपण बघतोय की एकावर एक थर हे या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक जो इथे मंडळ आलेला आहे त्याला वाटतं की ही दहीहंडी आपण फोडावी आणि त्या गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रॅक्टिस असते आणि आता आपण जर बघतोय तर अशा पद्धतीने हा बालगोपाल आता वरती जे आहे तर सलामी देण्यासाठी वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी या ठिकाणी कॅनट गार्डन परिसरात या स्वाभिमानी क्रीडा मंडळाच्या वतीने जे आहे तर हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत। दरवर्षी सोहळा पाहायला मिळतो पण यावेळेस काय वेगळं आहे, काय संदेश दिला जातो? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला हे आता दिसून आलं की नवीन गोविंदा पथक जी तयार व्हायला पाहिजे होती ती नवीन गोविंदा पथक हिंदू संस्कृती किंवा आपली संस्कृती जपण्याकरता नवीन गोविंदा पथक या ठिकाणी येत आहेत आणि यावर्षी आम्हाला या ठिकाणी 5 गोविंदा पथक हे प्रथम वर्ष त्यांचं आहे जे या ठिकाणी आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही या सगळ्या गोविंदा पथकांना आवाहन करतोय की युवकांनी नशेपासून दूर राहिलं पाहिजे, व्यसनमुक्त सगळ्यांनी केले पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे जेणेकरून आपल्या सगळ्यांमध्ये एक बंधुत्व राहिलं पाहिजे। त्यासाठी आम्ही यावर्षी आपले पद्मश्री अवॉर्ड विजेते श्री उदयजी देशपांडे यांनी मल्लखांबमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेली आहे, त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी त्यांना बक्षीस समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे। किती थरं लागतील, अंदाजे कितीपर्यंत थरं लागतील आणि या दहीहंडी किती वाजेपर्यंत म्हणजे फुटतील आणि बक्षीस काय ठेवलेलं आहे? आमचं बक्षीस या ठिकाणी 1,11,000 बक्षीस आहे आणि साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान रात्री ही दहीहंडी फुटते। 7 थरांपर्यंत आतापर्यंत गेलेलो आहोत। यावर्षी असं ऐकलंय की काही थरांनी आणखी त्याच्यापेक्षा पुढे जायची तयारी केलेली आहे। आता बघूयात, आम्हालाही उत्साह आहे, आम्हालाही आनंद आहे, आम्ही सुद्धा आतुर आहोत। नक्कीच संभाजीनगरकरांना या उत्साहाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता अनेक ठिकाणी शहरातील वेगवेगळ्या भागात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।